नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरालगतच्या स्टॉलधारकांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली। मंदिरालगतचे अतिक्रमण हटविण्यास सुरुवात होताच स्टॉलधारकांनी कारवाई करण्यास मज्जाव केला। त्यामुळे फराज खान पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली। या कारवाईमुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही कारवाई करण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरालगत देवदेवतांच्या मूर्ती फ्रेमची दुकाने आहेत। याशिवाय फूल विक्रेत्यांचे स्टॉलही या परिसरात मोठ्या संख्येने आहेत। सुमारे 15 ते 20 स्टॉलधारक या परिसरात आहेत। महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून दुतर्फा असलेल्या या स्टॉलधारकांवर कारवाई करण्यात आली। सकाळी 11 वाजता या कारवाईला सुरुवात झाली। प्रत्यक्ष कारवाई सुरुवात करण्यापूर्वीच महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाड्या 2 जेसीबी दाखल झाले होते। त्यामुळे अतिक्रमण कारवाई होणार याची कुणकुण स्टॉल विक्रेत्यांना लागली। यातच मंदिरातही भाविकांची गर्दी असल्यामुळे या परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। वाहतूकही धीम्या गतीने सुरू होती। 20 कर्मचारी आणि महापालिकेचे तेवढेच सुरक्षा रक्षक यावेळी तैनात करण्यात आले होते। महापालिकेच्या 2 जेसीबीच्या मदतीने 14 ते 15 स्टॉल विक्रेत्यांवर ही कारवाई करण्यात आली। मात्र तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे फराज खान पोलिसांशी संपर्क साधण्यात आला। फराज खाना पोलिसांनी 100हून अधिक पोलिसांचा ताफा या कारवाईसाठी पुरविला। संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ही कारवाई सुरूच होती। मंदिराच्या दुतर्फा ही कारवाई करण्यात आली। यातून हजारो चौरस मीटरचे क्षेत्र मोकळे करण्यात आले। मोठी झाली, त्यांना आता आपल्या घरात काय आहे यापेक्षा काय नाहीये हे फार चटकन लक्षात येत होतं। आणि आता त्यांचं सुख हेच तर खरं आई वडिलांचं भविष्य असतं ना। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। महागाई भत्ता देण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटनेच्या वतीने काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली। केंद्र सरकारने डिझेलच्या घाऊक दरात 12 रुपयांची वाढ केली आहे। यामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला आर्थिक फटका बसणार आहे। केंद्राच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी आणि महागाई भत्ता देण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटनेच्या वतीने सोमवारी काळ्या फिती लावून निदर्शने करण्यात आली।
शंकरशेठ रोडवरील एसटीच्या विभागीय कार्यालयासमोर ही निदर्शने करण्यात आली। केंद्र सरकारने 18 जानेवारीपासून डिझेलच्या दरात 50 पैशांची वाढ केली आहे, मात्र घाऊक खरेदीदारांसाठी ही वाढ 11 रुपयांची आहे। त्यामुळे परिवहन संस्था, औद्योगिक संस्था, कारखाने यांना याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे। सार्वजनिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या एसटीला या निर्णयामुळे वार्षिक 500 कोटींचा फटका बसणार आहे। यामुळे हा खर्च भरून काढण्यासाठी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार। हे टाळण्यासाठी शासनाने डिझेल दरातील सवलत कायम ठेवावी आणि राज्य सरकारने प्रवासी कर 17.5% वरून 5% करावा, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी केली। सदर प्रस्तावातील काही महत्त्वाच्या बाबीवर संघटनेने आक्षेप घेतलेले आहेत। या बाबींसारख्या निर्णयावर संघटनेने विरोध केलेला आहे। याकडे या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यात येत आहे। डिझेलमध्ये यापूर्वी अनेक वेळा दरवाढ झाल्याने एसटीच्या आर्थिक स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम झालेला आहे। आता पुन्हा नव्याने केंद्र शासनाने डिझेलवरील दरवाढ केल्यामुळे एसटीवर मोठ्या प्रमाणात आर्थिक बोजा पडलेला आहे। या बाबीमुळे एसटी कामगारांचे आर्थिक प्रश्न सुटण्यास अडथळा येणे हे कामगारांवर अन्यायकारक आहे। तेव्हा शासनाने महामंडळाला देय असलेली सर्व देणी रोख स्वरूपात द्यावीत, महागाई भत्ता जाहीर करावा, कामगार करार लवकरात लवकर करावा। यासाठी आजचे हे काळे फिते आंदोलन आहे। करारामधील तरतुदीनुसार एसटी कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महागाई भत्ता देणे आवश्यक आहे। तरी शासनाने नोव्हेंबर 2012 पासून 7% महागाई भत्ता जानेवारी महिन्याच्या वेतनात समाविष्ट करून द्यावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली। कामगारांच्या 2012 ते 16च्या वेतन करारातील काही आक्षेपार्ह अटींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तयारी दाखवली आहे, परंतु सध्याचे चालक वाहक 12 तास ड्युटी करत असताना त्यांना आणखी काम करायला लावणे चुकीचे आहे। या बाबींचाही यावेळी निषेध करण्यात आला। वास्तविकामध्ये आपल्याला आजचं जे काळे फिते आंदोलन आणि निदर्शन आंदोलन काय आहे याची पार्श्वभूमी या ठिकाणी सांगितलेली आहे। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की राज्य शासनाला नोव्हेंबर पासून जो महागाई भत्ता 65% वरून 72% झाला आणि तो एसटी कर्मचाऱ्यांना देण्यामध्ये एसटी प्रशासन शासन टाळाटाळ करीत आहे आणि या अनेक वेळा याबाबत बैठकी झाल्या। 5 आणि 6 तारखेच्या जानेवारीला सुद्धा ही बैठक झाली, परंतु त्या बैठकीमध्ये ठोस निर्णय झालेला नसल्यामुळे त्याचप्रमाणे आपला जो वेतन करार आहे त्या वेतन करारावर आपले जे 22.5% मागणी 31/3/2012 रोजीच्या मूळ वेतनावर जो आपल्याला 22.5% जे महागाई वाढ मिळाली पाहिजे त्याच्यावर शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर 8% देण्याचं सूतोवाच यांनी केलेलं आहे। बैठकीमध्ये झालेला तो प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे, परंतु त्याच्यावर सुद्धा 5 नोव्हेंबर रोजी बैठक होऊन त्या बैठकीमध्ये आपल्याला ज्या कामगारांचा जो काही वाढ आहे, पगार वाढ करायची आहे, त्यामध्ये 1240 कोटीचा दर 4 वर्षासाठी येणारा जो खर्च आहे त्या खर्चाची रक्कम हा निधी कसा उपलब्ध करायचा आणि याबाबत कामवाढ झाली पाहिजे अशा आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांचे सचिव यांनी आपल्या संघटनेला आणि प्रशासनाला पाठवलेलं आहे। मित्रांनो, याबाबत 5 आणि 7 जानेवारीला चर्चा झाली। करार त्वरित नियोजित कामवाढ रद्द ती कामगार संघटनेचा एसटी कामगार संघटनेचा माहेर सोडून सासरी आले। इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त परिसंवादाचे आयोजन करण्यात आले।
माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ गांधीवादी नेते जयानंद मटकर, सामाजिक कार्यकर्ते अनवर राजन, विकास देशपांडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅडव्होकेट अभय छाजेड या परिसंवादात सहभागी झाले. महात्मा गांधीच्या विचारांची आपल्याला सध्याच्या परिस्थितीत सर्वाधिक गरज आहे. गांधीजींचे विचार आणि तत्वेही विश्वव्यापी आहेत असा सूर काँग्रेसतर्फे आयोजित परिसंवादात व्यक्त झाला. अनवर राजन म्हणाले, सध्या विविध मार्गांनी गांधीजींच्या विचारावर आक्रमण सुरू आहे. गांधीजींच्या विचारांवरील हल्ला हा राष्ट्रीय विचारांवरील हल्ला आहे. जातीय तेढ वाढविणे म्हणजेच गांधीजींची पुन्हा हत्या करणे असंही त्यांनी सांगितले. गांधीजींचा विचार आणि तत्वे हे विश्वव्यापी सूत्रे आहेत. त्यांचे खादी, अहिंसा, अपरिग्रह हे विचार आपल्याला पर्यावरणीय समस्या सोडवण्यास उपयुक्त ठरतील असे मटकर यांनी सांगितले. आचरण आपण करू शकलो नाही तर मला नाही वाटत कुठलंही सरकार आणि कुठलीही संस्था यावर पुरी पडू शकेल. म्हणून मी मुख्यतः ह्या गांधी आणि पर्यावरण हा असा विषय घेतलेला आहे आणि मला असं वाटतं गांधी जर लोकांच्यापर्यंत आजच्या संदर्भात पोचवायचा असेल तर ह्या माध्यमातूनच तरुणांच्यापर्यंत पोचू शकतो. तर मी माझं जे विवेचन आहे ते आपल्यासमोर वाचून दाखवतो. आज आपल्या आजूबाजूला शहरातील किंवा खेड्यातील सामान्य माणसांचे काही प्रश्न एकसारखेच आहेत. ठिकठिकाणी अस्ताव्यस्त पडलेला कचरा, कचरा भरून वाहणारी कोंडाळी, कोंडाळ्यामध्ये चरणारी जनावरे, आपण ते बघतो सगळं शहरामध्ये. कचऱ्यातून काही शोधणारी माणसे, तुंबलेली गटारे, दुर्गंधी, घाण ओलांडत जावे लागणारे रस्ते, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर, त्यासाठी लागणाऱ्या रांगा, दुर्गंधयुक्त गढूळ पाणी, पाण्यासाठी भांडणे, दारिद्र्याने पछाडलेली माणसे, रेंगाळणारे रखडणारे भिकारी, औषधाविना तडफडणारी माणसे, आत्महत्या करणारे शेतकरी, दिवसेने मुरपडणारी कुटुंबे आणि साऱ्या गर्दीत हरवलेली माणुसकी, हे सगळं आजचं आपण चित्र आहे. दुसऱ्या बाजूला चकाकणाऱ्या गाड्या, सुंदर बंगले, संपत्तीचा झगमगाट, फॅशन शो, पिझ्झा आणि बर्गरचे स्टॉल्स, शुद्ध पाण्याच्या जाहिराती, एअर कंडिशन, असं छान छान गालिचाचं विश्व, श्रीमंतांना अधिक श्रीमंत करण्याचा चंगळवाद प्रदर्शन, हिंसेचे आणि शोषणाचे समर्थन, असं हे सगळं चित्र आपण पाहतो. गांधीजींचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे असे छाजेड यांनी सांगितले.